नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला शिमला मिरचीचा वेगळा पदार्थ बनवून दाखवते. आणि कधी कधी काय होते, मी शिमला मिरची बऱ्याच जणांना आवडत नाही, तर अशा पद्धतीने मिरची करून बघा, नक्की आवडेल. आणि मिक्सरच्या भांड्याचा इथे वापर करणार आहे मी. आता त्यासाठी बघा लागणारे साहित्य: शिमला मिरची घेतलेली आहे, आवडीप्रमाणे ठेवा. मोठ्या साईजची घेतली, बारीक असेल तरी चालेल, काय हरकत नाही. एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, कोथिंबीर लागेल, धुवून घ्या स्वच्छ. आणि 3 ते 4 मिरची आतून चीर मारलेली आहे. अशा प्रकारे आलं लसणाची पेस्ट 1 चमचा लागेल, यामधली घेते मी. आता हे स्टँड घेतलेलं आहे. आता त्यावर हे शिमला मिरची भाजून घ्यायच्या, बसल तेवढ्या ठेवा यावर. आता छान भाजून घेते दोन्ही साईडनी. तर टर्न करून घेते मिरच्या बघा. अशा प्रकारे भाजी बनवून बघा तुम्ही. नेहमीच तेच आपण वेगवेगळ्या पद्धतीने ही मिरची खाली तर खूप छान लागते ही चवीला भाजी. नक्की करा. आणि सगळ्या साईडने ही मिरची भाजून घ्यायची आहे. आणि इथे पाहू शकता मिरच्या भाजलेल्या आहेत. आता गॅस बंद करून टाकते. बऱ्यापैकी थंड्या करून घ्यायच्या आहेत. आता बऱ्यापैकी मिरच्या थंड्या झालेल्या आहेत. आता आतला भाग जे मिरच्या आतील बी असते ते काढून टाकायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आतील बिया काढून घेतलेल्या आहे. थोड्याफार राहिल्या तरी चालेल, काय हरकत नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून हे आबडधोबडच वाटून घ्यायचं, जास्त बारीक करत बसायचं नाही. थोडंसं मीठ पण टाकते यामध्ये. आता एका कढईमध्ये तेल 2 चमचे टाकते मी. इथे आवडीप्रमाणे ठेवा तुम्ही. इथे तेल झालेले आहे. आता त्यामध्ये कांदा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं छान. त्यानंतर टाकते हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे टाकते, हळद टाकते अर्धा चमचा, लाल तिखटानुसार थोडंसं टाकते मी, कारण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे यामध्ये. त्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो. टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकते, कारण मी अगोदर टाकलेलं आहे. आता झाकण ठेवून टोमॅटो साफ करू देते मी. आणि त्यावरून टाकते 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. तुम्ही अगोदर टाकली तरी चालेल, कारण मला नंतर आवडते अशा भाजीमध्ये, म्हणून टाकते मी. आलं लसणाची पेस्ट यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे. नंतर 1 चमचा गरम मसाला. आणि हे मिक्सरला आपण शिमला मिरची बारीक करून घेतलेली टाकून द्यायची यामध्ये. आणि यामध्ये पाणी टाकायची वगैरे काहीच गरज नाही बघा. ही सुकी भाजी खूप छान लागते. विदाऊट पाण्याशिवाय पण ही बनवू शकतो. आणि टमाटो आणि मिरचीला पाणी असते त्याच्यामुळे. आता एक वाफ काढून घेते मी छान. पाहते मी. हे बघा किती छान तेल पण सुटलेलं आहे भाजीला. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरचीची भाजी खातोच आपण. अशा प्रकारे करून बघा. जर ताटामध्ये शिमला मिरची असेल तर घरामध्ये लोक खात नाहीत, आणि ही शिमला मिरची वाटतच पण नाही जेवणामध्ये. आणि बघा तुम्ही करून, नक्कीच आवडेल. आणि खूप कमी साहित्याचा वापर केलेला आहे, जास्त मसाले वगैरे काहीच नाही यामध्ये. नक्कीच आवडली असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.